Hello friends, welcome to all of you and have a nice day. Friends, in today's session we have to discuss about the bridge course activity day 13. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरला आपण ब्रिज कोर्स मधील डे 13 ची ऍक्टिव्हिटी स्टडी करणार आहोत. काय आहे डे 13 ची ऍक्टिव्हिटी? लेट्स कॉन्सन्ट्रेट. युनिट आहे आपलं एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल. ट्रायंगलच्या एक्सटेरियर अँगलच्या संदर्भात आपल्याला इन्फॉर्मेशन घ्यायची आहे, रिकॉल करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, बिफोर दॅट ट्रायंगल ही काय संकल्पना आहे ती लक्षात घेऊया. पहा, द क्लोज फिगर फॉर्म बाय जॉइनिंग थ्री नॉन कोलिनियर पॉइंट्स इज कॉल्ड ट्रायंगल. लक्षात घ्या, तीन बिंदूंनी बंदिस्त झालेल्या अशा भौमितिक आकृतीला आपण त्रिकोण असं म्हणतो. म्हणजे triangle is formed when three non-collinear points are joined by a line segment. तीन नैक रेषीय बिंदूंना आपण रेषाखंडांनी जोडून घेतले तर त्रिकोण तयार होतो. त्रिकोणाच्या बाबतीत लक्षात घ्या, the sum of measures of all angles of triangle is 180. त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. कशी? तर लक्षात घ्या, या ठिकाणी इन फिगर अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी इज इक्वल टू 180. म्हणजे एबीसी या ट्रायंगल मध्ये अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी जी असेल ती 180 असेल. कोणताही त्रिकोण तुम्ही घेतला तर त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. हे आपण मागील लेक्चरमध्ये अभ्यासलेलं आहे. ब्रिज कोर्सच्या माध्यमातून आपण याचा फक्त रिव्ह्यू घेतोय आणि हेच तुम्हाला तुमच्या ब्रिज कोर्स ऍक्टिव्हिटी नोटबुक मध्ये सुद्धा नोट डाऊन करून घ्यायचंय. सो टेक अ स्क्रीनशॉट. ओके फ्रेंड्स, नेक्स्ट पॉइंट आहे आपला, पहा, ऍडजेसेंट अँगल्स. यांनाच मराठीतून आपण संलग्न कोन असं म्हणतो. संलग्न कोन असं सुद्धा आपण यांना मराठीतून म्हणत असतो. तर संलग्न कोन म्हणजेच ऍडजेसेंट अँगल म्हणजे काय तर लक्षात घ्या, इफ टू अँगल्स हॅव अ कॉमन ओरिजिन and a common arm then they are called adjacent angles. म्हणजे जेव्हा दिलेले दोन कोनांची एक सामायिक भुजा असेल आणि त्या दोन्हींचाही आरंभ बिंदू एकच असेल तर त्यावेळेस त्या दोन कोनांना आपण संलग्न कोन असं म्हणत असतो. म्हणजे आकृतीचं निरीक्षण केल्यावर तुम्हाला असं लक्षात येईल की इन फिगर अँगल POQ and angle ROQ having the same origin that is O and having a common arm or side that is OQ. OQ is the common arm or side for angle POQ and angle ROQ. आकृतीमध्ये आपल्याला असं लक्षात येतं की कोन POQ आणि कोन ROQ या दोघांचा O हा एकच आरंभ बिंदू आहे, सामायिक आरंभ बिंदू, आणि OQ हा जो रे आहे, किरण, हा दोन्ही कोनांचा एक सामायिक भुजा आहे किंवा कॉमन साइड आहे, कॉमन आर्म आहे. म्हणून अँगल POQ आणि अँगल ROQ यांना आपण ऍडजेसेंट अँगल असं म्हणतो. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की जेही ऍडजेसेंट अँगल असतात त्यांची एक साइड कॉमन असते आणि दोन्ही अँगलची जी एक ओरिजिन पॉइंट असतो तो सुद्धा कॉमन असतो. सो या फिगर मध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल की अँगल POQ and ROQ having common origin O and common arm OQ, so they are adjacent angles. Okay, नेक्स्ट कन्सेप्ट स्टडी करूया. नेक्स्ट पॉइंट आहे फ्रेंड्स आपला, तो म्हणजे अँगल्स इन लिनियर पेअर, ज्याला मराठीतून आपण रेषीय जोडीतील कोन असं म्हणतो. तर रेषीय जोडीतील कोन म्हणजे काय लक्षात घ्या, इफ टू अँगल्स हॅव्हिंग वन कॉमन साइड and other two sides are opposite ray of each other, then such angles are called angles in linear pair. जर दोन अँगल्स अशा पद्धतीने फॉर्म होत असतील की त्या दोघं अँगल्सची एक कॉमन साइड असेल आणि त्या दोन्हींची उरलेले जे रे असतील ते एकमेकांचे अपोजिट रे असतील तर त्यांना आपण रेषीय जोडीतील कोन म्हणजे अँगल्स इन लिनियर पेअर असं म्हणतो. म्हणजे पहा, या आकृतीमध्ये निरीक्षण केल्यावर तुम्हाला असं लक्षात येईल, इन फिगर रे OB is the common of
angle AOB and BOC, and in this figure ray OA is opposite of ray OC. So here ray OA is opposite of OC and OB is common side of angle AOB and BOC. Therefore angle AOB and BOC are angles in linear pair. आणि जर ते रेषीय जोडीतील कोन असतील तर त्या दोन्हींची बेरीज 180 अंश इतकी असते. सो हियर अँगल AOB इज इक्वल टू 150 आहे आणि अँगल BOC इज इक्वल टू 30 आहे. दोघांची सम जर आपण केली तर ती आपल्याला 180 दिसते. म्हणजे थोडक्यात तुम्हाला लक्षात आलं असेल की दिलेले दोन अँगल्स जर अँगल्स इन लिनियर पेअर असतील तर त्या दोघं अँगल्सची एक कॉमन साइड असते आणि उरलेल्या साइड या एकमेकांच्या अपोजिट रे असतात आणि त्या दोन्ही कोणांची बेरीज ही 180 अंश असते. सो फ्रेंड्स, या पद्धतीने अँगल्स इन लिनियर पेअर ही संकल्पना तुमच्या लक्षात आली असेल. आपल्या वहीमध्ये नोट डाऊन करण्यासाठी टेक अ स्क्रीनशॉट. नेक्स्ट पॉइंट आहे फ्रेंड्स, सबयुनिट एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल अँड इट्स थेरम. त्रिकोणाचा बाह्य कोन आणि त्याचे गुणधर्म आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. So friend, what is meant by exterior angle? Let's concentrate. The angle which forms angles in linear pair with the interior angles of triangle is called exterior angle of triangle. जो कोन त्रिकोणाच्या आतील कोनांशी रेषीय जोडी तयार करतो त्याला आपण त्रिकोणाचा बाह्य कोन असं म्हणतो. म्हणजे पहा, या फिगर मध्ये तुम्हाला लक्षात येईल की ट्रायंगल ABC हा जो ट्रायंगल आहे त्याची एक साइड म्हणजे BC ही जर आपण एक्सटेंड केली, पुढे वाढवली तर या ठिकाणी अँगल ACD फॉर्म होतोय. त्याचा इंटेरियर अँगल हा ट्रायंगलचा एक अँगल आहे आणि ट्रायंगलच्या इंटेरियर अँगल सोबत हा जो बाहेरचा अँगल आहे तो अँगल्स इन लिनियर पेअर फॉर्म करतोय, म्हणजे रेषीय जोडीतील कोन तयार करतोय. सो याला अँगल ACD ला आपण ट्रायंगल ABC चा एक्सटेरियर अँगल असं म्हणतो. याच पद्धतीने जर समजा आपण BC साइड जी आहे ती B च्या साइडला एक्सटेंड केली तर या साइडला सुद्धा एक एक्सटेरियर अँगल फॉर्म करू शकतो जो या B च्या इंटेरियर अँगल सोबत अँगल्स इन लिनियर पेअर फॉर्म करेल. जर आपण A च्या साइडला या ठिकाणी AC ही लाईन जी आहे ती जरी वरच्या बाजूला एक्सटेंड केली तर इथे सुद्धा एक एक्सटेरियर अँगल फॉर्म होऊ शकतो. या पद्धतीने बाह्य कोन म्हणजे नेमकं काय लक्षात घ्या, जो त्रिकोणाच्या एका बाजूच्या म्हणजे त्रिकोणाच्या आतील कोनासोबत रेषीय जोडी तयार करतो आणि त्रिकोणाच्या बाह्य भागात असतो त्याला आपण त्रिकोणाचा बाह्य कोन म्हणजे एक्सटेरियर अँगल असं म्हणतो. सो इन फिगर तुम्हाला लक्षात आलं असेल, अँगल ACD इज एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल ABC. तुम्हाला आपल्या नोटबुक मध्ये लिहायचं आहे. सो टेक अ स्क्रीनशॉट. तर विद्यार्थी मित्रांनो, एक्सटेरियर अँगल थेरम काय लक्षात घ्या, बाह्य कोनाचे गुणधर्म काय आहेत. तर फर्स्ट आहे द मेजर ऑफ एन एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू द सम ऑफ इट्स रिमोट इंटेरियर अँगल. म्हणजे त्रिकोणाच्या बाह्य कोनाचे माप हे त्रिकोणाच्या अंतरकोन जे असतात, दूरस्थ अंतरकोनांच्या मापांच्या बेरजे इतके असतं. बरोबर. म्हणजे आपण पाहिलं की मागील फिगर मध्ये अँगल ACD चं माप हे उरलेले दोन अँगल जे होते म्हणजे अँगल A आणि अँगल B चे बेरजे इतके असतात. बरोबर. नेक्स्ट असं आहे दुसरी प्रॉपर्टी पहा, एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल इज ऑलवेज ग्रेटर दॅन इट्स रिमोट इंटेरियर अँगल. त्रिकोणाचा बाह्य कोनाचं माप हे त्याला रेषीय जोडी तयार करणाऱ्या त्रिकोणाच्या अंतरकोनाच्या मापापेक्षा नेहमी जास्त असतं. किंवा इंडिव्हिज्युअल कुठलाही इंटेरियर अँगल तुम्ही ट्रायंगलचा लक्षात घेतला तर त्याच्यापेक्षा एक्सटेरियर अँगलचं माप हे नेहमी जास्त असतं. हे गुणधर्म जे आहेत एक्सटेरियर अँगल थेरमचे ते आपल्याला लक्षात घ्यायचे आहेत आणि हो, हे पॉइंट्स आपल्या नोटबुक मध्ये नोट डाऊन करायचे आहेत. सो टेक अ स्क्रीनशॉट. विद्यार्थी मित्रांनो, असाइनमेंट जी दिली आहे आपल्याला या ठिकाणी एक्सरसाइज, तर एक्सरसाइज मध्ये क्वेश्चन दिलेला आहे. इन फिगर
angle ACD is an exterior angle of triangle ABC if the angle B is equal to 40 degree, angle A is equal to 70 degree, find measure angle ACD. म्हणजे आकृतीत पहा, आकृतीमध्ये ACD हा दिलेल्या ABC या त्रिकोणाचा एक्सटेरियर अँगल बाह्य कोन आहे. जर A या कोनाचं माप 70 असेल, B चं माप 40 असेल, तर आपल्याला ACD या कोनाचे माप विचारलेलं आहे. सो फ्रेंड्स लक्षात घ्या, अँगल ACD इज एन एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल ABC. ACD हा ABC या त्रिकोणाचा बाह्य कोन आहे. ही गोष्ट या ठिकाणी क्लिअर झाली. दुसरा मुद्दा असा आहे, लक्षात घ्या, आपण थेरम स्टडी केला एक्सटेरियर अँगलचा. सो बाय एक्सटेरियर अँगल थेरम, एक्सटेरियर अँगल थेरम नुसार काय असतं, तर an exterior angle is equal to the sum of remote interior angles. असा आपण थेरम स्टडी केलेला आहे एक्सटेरियर अँगलच्या संदर्भातला. सो बाह्य कोनाचे माप हे त्या त्रिकोणाच्या दूरस्थ अंतरकोनाच्या मापांच्या बेरजे इतके असते. म्हणून मेजर अँगल ACD जो आहे इक्वल टू मेजर अँगल A प्लस मेजर अँगल B. सो मेजर अँगल A आहे आपल्या या ठिकाणी दिलेला 70 आणि मेजर अँगल B आहे दिलेला 40. सो 70 प्लस 40 हे झालं आपलं 110. सो मेजर अँगल ACD इज इक्वल टू 110. या पद्धतीने आपल्याला एक्सरसाइज मध्ये दिलेला जो क्वेश्चन आहे तो आपण सॉल्व्ह केलेला आहे. त्याचं उत्तर आलेलं आहे मेजर अँगल ACD, बाह्य कोन ACD चे माप आलेलं आहे 110. हा पॉइंट आपल्याला आपल्या नोटबुक मध्ये नोट डाऊन करायचा आहे. सो टेक अ स्क्रीनशॉट. विद्यार्थी मित्रांनो, सेकंड क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला एक्सरसाइज मध्ये. तो असा आहे, फ्रॉम फिगर फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स वाय झेड. आकृतीचं निरीक्षण केले असता एक्स वाय झेड या तिन्ही अँगलच्या किमती आपल्याला काढायला सांगितलेल्या आहेत, विचारलेल्या आहेत. सो फ्रॉम फिगर आकृतीचं निरीक्षण केल्यावर आपल्याला काय लक्षात येतं, तर अँगल एक्स प्लस 100 इज इक्वल टू 180. का, तर एक्स आणि 100 हे दोन्ही अँगल जे आहेत यांनी मिळून रेषीय जोडीतील कोन तयार होतोय. म्हणजे या ठिकाणी एक लाईन तयार होते. दे फॉर्म्स द अँगल्स इन लिनियर पेअर अँड वी नो दॅट द सम ऑफ अँगल्स इन लिनियर पेअर इज 180. सो x plus 100 is equal to 180 by the property of angles in linear pair. So if we find out the value of x, 100 जो आहे तो त्या ठिकाणी RHS ला जाईल. RHS ला जाताना मायनस होईल, म्हणजे 180 मायनस 100. सो 180 मायनस 100 झालं 80. मग x ची व्हॅल्यू या ठिकाणी आली 80. सिमिलरली दुसरा अँगल जो आहे y, त्याची व्हॅल्यू आपण या ठिकाणी काढूया. ती काय होईल लक्षात घ्या. मी या ठिकाणी थोडं रब डाऊन करून घेतो. अँगल्स इन लिनियर पेअरची प्रॉपर्टी तुम्हाला लक्षात आली. इन शॉर्ट इथे ALP. इकडच्या बाजूला पाहूया आपण. सेकंड प्रॉपर्टी काय आपली, आपल्याला या ठिकाणी दुसरा अँगल फाइंड आउट करायचा आहे, तो म्हणजे y. ओके, सो y फाइंड आउट करायचा असेल तर बाय द प्रॉपर्टी ऑफ एक्सटेरियर थेरम काय आहे, एक्सटेरियर अँगल इज इक्वल टू द सम ऑफ रिमोट इंटेरियर अँगल. बरोबर, तो एक्सटेरियर अँगल आहे आपल्या या ठिकाणी 140. बरोबर, आणि दुसरे आहेत आपल्या अँगल x प्लस वाय. सो x प्लस वाय इज इक्वल टू 140 असं या ठिकाणी लिहितो मी. का, तर एक्सटेरियर अँगल थेरम, एक्सटेरियर अँगल थेरम, एक्सटेरियर अँगल थेरम नुसार रिमोट इंटेरियर अँगलची सम ही एक्सटेरियर अँगलच्या बरोबर असतं. सो x प्लस वाय इज इक्वल टू 140. x आताच फाइंड आउट केला आपण या ठिकाणी काय आहे तो 80 डिग्री. सो 80 प्लस y फाइंड आउट करायचा आहे. सो y ॲज इट इज लिहिला जाईल. y इज इक्वल टू x 80 प्लस y इज इक्वल टू 140 डिग्री. ओके, सो y ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, तर हा 80 तिकडे जाताना मायनस होईल, म्हणजेच y इज इक्वल टू 140 मायनस 80. सो y इज इक्वल टू या ठिकाणी 140 मायनस 80, सॉरी या ठिकाणी मायनस 80 लिहायला हवा. आता 140 मायनस 80, 140 मधून 80 गेले तर या ठिकाणी उरतील 60, म्हणजे y हा अँगल आला आपला या ठिकाणी 60. अँगल y इज इक्वल टू 60 डिग्री.
ओके विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने आपण अँगल वाय ची व्हॅल्यू काढलेली आहे. सिमिलरली आपल्याला अँगल झेड ची सुद्धा व्हॅल्यू काढायची आहे. बिफोर दॅट तुम्हाला हे नोटबुक मध्ये नोट डाऊन करण्यासाठी आवश्यक आहे. सो याचा एक स्क्रीनशॉट घेऊन टाका. इथे मी नाव लिहितो कारण फर्स्ट एक्स ची व्हॅल्यू काढल्यानंतर आपण वाय ची व्हॅल्यू या ठिकाणी फाइंड आउट केलेली आहे. सिमिलरली आपल्याला झेड ची व्हॅल्यू सुद्धा फाइंड आउट करायची आहे. बिफोर दॅट टेक अ स्क्रीनशॉट. नेक्स्ट आता काय करायचं आहे लक्षात घ्या. झेड ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. झेड ची व्हॅल्यू. सो नाव हा जो अँगल आहे झेड प्लस 140 दोन्ही मिळून अँगल्स इन लिनियर पेअर या ठिकाणी फॉर्म आउट झालेले आहेत. सो देअरफॉर आपण या ठिकाणी असं लिहिणार झेड प्लस 140 इज इक्वल टू 180. तर का हे सुद्धा आहेत अँगल्स इन लिनियर पेअर. रेषीय जोडीतील कोण या ठिकाणी तयार झाले पहा. झेड प्लस 140 मिळून या ठिकाणी एक लाईन फॉर्म झाली. सो दे आर अँगल्स इन लिनियर पेअर. नाव आपल्याला या ठिकाणी अँगल झेड चं माप काढायचं आहे. तो त्यासाठी काय करावं लागेल. झेड इज इक्वल टू हा 140 तिकडे जाताना मायनस होईल पहा 180 मधून. सो झेड इज इक्वल टू 180 मायनस 140. तर पहा 180 मधून 140 गेले उरले 40. तो अँगल झेड जो आहे त्याची व्हॅल्यू आली आपली या ठिकाणी 40. अँगल झेड इज इक्वल टू 40. या पद्धतीने आपण अँगल एक्स, अँगल वाय आणि अँगल झेड या तिघांच्या व्हॅल्यूज जे आहेत त्या काढलेल्या आहेत, डिटरमाइन केलेल्या आहेत. सो फ्रेंड्स तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये या तिघांच्या व्हॅल्यू लिहायच्या आहेत. अँगल एक्स इज इक्वल टू आपण काढली 80 आणि वाय इज इक्वल टू 60, झेड इज इक्वल टू 40. तुम्ही या तिघांची जर बेरीज केली तर ती सुद्धा 180 येईल पहा. 80 प्लस 60 140 प्लस झेड ची व्हॅल्यू 40 झाले 180. ओके या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण एक्सरसाइज मधील क्वेश्चन सोडवलेले आहेत. तुम्हाला इकडचा भाग तुम्ही नोटबुक मध्ये लिहिला नसेल झेड अँगलची व्हॅल्यू. सो ते लिहिण्यासाठी टेक अ स्क्रीनशॉट. ओके फ्रेंड्स लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने आज आपण एक्सटेरियर अँगलला रिलेटेड प्रॉपर्टीज जे आहेत, एक्सटेरियर अँगल थेरम, ट्रायंगल, ऍडजस्टंट अँगल्स आणि त्यांच्यावर दिलेले असाइनमेंट जी होती, एक्सरसाइज जी होती ती ही आपण या ठिकाणी सॉल्व्ह केलेली आहे. तुम्हाला आपला आजचं लेक्चर नक्की आवडलं असेल तर लेक्चरला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तात्काळ सबस्क्राईब करा. धन्यवाद.